नमस्कार मंडळी. आज आपण घरच्या घरी आमचूर पावडर कशी तयार करायची हे बघणार आहोत, म्हणजेच होममेड आमचूर पावडर. तर त्यासाठी मी आंबट कैऱ्या घेतलेल्या आहे 1 किलो. तर 1 किलो कैऱ्या घेऊन आज आपण आमचूर पावडर बनवणार आहोत. तर त्यासाठी कैऱ्या पहिले स्वच्छ धुवून घ्या आणि आंबटच कैऱ्या घ्या, त्याच्यामुळे आपली आमचूर पावडर मस्त आंबट होते. भरपूर पाण्यामध्ये कैऱ्या टाकून स्वच्छ धुवून काढा, जेणेकरून कैरीला लागलेली घाण, कैरीचा तेलकटपणा कमी होईल. त्यानंतर कपडा घेऊन स्वच्छ पुसून काढा. कैऱ्या पूर्णपणे कोरड्या करून घ्या. आमचूर पावडर घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि कुठल्या ना कुठल्या रेसिपीमध्ये त्याचा उपयोग होत असतो. अशा वेळी आपण काय करतो की ऐन वेळेवरती आमचूर पावडर विकत आणतो, परंतु ते शुद्ध आहे, 100% खात्रीशीर आहे याची गॅरंटी नसते. त्याच्यामध्ये भरपूर मिलावट असू शकते. आपण ऐकतोच की जसे की मसाले झाले, धना पावडर झाले, मिरची पावडर झाली, यामध्ये हमखास मिलावट केलेली असते. परंतु अशा काही रेसिपी आहे, विशेष करून वाळवणीचे पदार्थ, तर ते आपण सहज घरी करू शकतो. त्यापैकीच एक म्हणजे आमचूर पावडर तयार करणं. सर्व कैऱ्या आता स्वच्छ पुसून झालेल्या आहे. आता आपण याची साल काढून घेऊ. तर सर्व कैऱ्यांची साल काढायची आहे आणि जोपर्यंत आतला सफेद भाग आपल्याला दिसत नाही तोपर्यंत याची हिरवी साल काढून टाकायची आहे. बऱ्याच अशा वाळवणीच्या रेसिपी आहेत ज्या सर्वांना माहीत नाही कशा कराव्या आणि त्याच्यामध्ये काय टाकावं. त्यासाठीच अशा प्रकारचे व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे. जसे की आता आमचूर पावडर झाली, त्यानंतर धने पावडर झाली, शिकंजी प्रीमिक्स इत्यादी व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तर आता अशाप्रमाणेच आपल्याला सर्व कैरीची साल काढून टाकायची आहे. तर बघा, पूर्णपणे हिरवा भाग जो आहे तो मी काढून टाकलेला आहे. त्यानंतर ही कैरी तुम्ही जाड किसणीने किसून घेऊ शकता किंवा बटाट्याच्या वेफर्सप्रमाणे किसणीवर तुम्ही गोलाकार चकत्या करून घेऊ शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने कैरी आपल्याला कापायची आहे, किसून घ्यायची आहे. विड्याने किंवा सुरीने बारीक तुम्ही चिरूनही घेऊ शकता. फक्त आपल्याला पातळ काप करायचे आहे, जेणेकरून हे लवकर उन्हामध्ये सुकून जाईल, लवकर तयार होईल. फक्त अशा पद्धतीने पातळ काप व्हायला पाहिजे, म्हणजेच ही कैरी लवकर सुकते. सर्व कैरी कापून झाल्यानंतर यामध्ये परत पाणी टाकायचं आहे आणि शेंगदाणे एवढा आपल्याला चुना घ्यायचा आहे. यामध्ये पाणी टाकायचं, चुना व्यवस्थित पातळ करायचा आणि या कैरीवर टाकायचा. असं करणं जरुरी नाही, ऑप्शनल आहे, परंतु चुना टाकल्याने कैरी जास्त काळसर होत नाही. तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही, फक्त थोडासा कलरमध्ये फरक पडतो. चुना टाकून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. पूर्ण कैरी भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि 5-1 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हा चुना सर्व कैरीला व्यवस्थित लागेल. थोडीशी कैरी खाऊन बघते. कैरी खूप आंबट आहे, म्हणजेच आमचूर पावडर मस्त आंबट तयार होणार आहे. कैरी जर तुमची आंबट नसेल तर आमचूर पावडर जास्त आंबट होणार नाही. तर तुम्ही जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवू नका, म्हणजेच आंबटपणा त्याचा कमी होऊ शकतो. एखादी जाळीदार टोपली घ्यायची, त्यामध्ये कैरी पूर्णपणे काढून टाकायची. यामधील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि उन्हामध्ये सुकवायची आहे. तर तुम्ही फॅनखालीही कैरी सुकवू शकता, परंतु फॅनखाली कैरी लवकर सुकत नाही. त्यामुळे तुम्हाला उन्हामध्येच ही कैरी एखादा दिवस तरी ठेवावे लागेल. म्हणजे तुम्ही फॅनखाली सुकू शकता, त्यानंतर उन्हामध्येही ठेवू शकता. तर मी सध्या आता फॅनखाली सुकवणार आहे. आणि सुकून थोडीफार कैरी कमी होते, त्यानंतर उन्हामध्ये ठेवणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्या, त्यांची ओळख, त्यांची माहिती आणि रेसिपी हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते. तर ते तुम्ही बघू शकता. त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती
आता सध्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ न मिस करता तुम्ही सहज बघू शकाल। तर बघा, मी आधी फॅन खाली सुकवलेली कैरी आता उन्हात ठेवलेली आहे आणि उन्हामध्ये मस्त कडक झालेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर ही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि महत्त्वाची आहे आणि गॅरंटीची आहे, म्हणजेच ना कुठली मिलावट, नाही केमिकल याच्यामध्ये, नाही कुठला कलर। बस आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही कैरी टाकायची आहे आणि बारीक करून घ्यायची। कैरी मस्त पातळ आपण कापून घेतलेली असल्यामुळे बारीक व्हायला जास्त वेळ लागत नाही, लवकर ती बारीक होते। मस्त बारीक झालेली आहे बघा। गाळून नाही घेतली तरीही हरकत नाही, परंतु एखादा 2 जर जाडसर तुकडा राहिला तर त्यासाठी आता आपण गाळून घेऊ। कलरही खूप मस्त आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की थोडंसंही याच्यामध्ये जाडसर कण राहिलेलं नाही, मस्त बारीक आमचूर पावडर तयार झालेली आहे। तर ही आता तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा, एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तरी मस्त ही वर्षभर सहज टिकेल किंवा चांगली राहील। रेसिपी आवडली तर करून बघायला काहीही हरकत नाही। कमी खर्चामध्ये भरपूर आमचूर पावडर तयार होते। विकतच्या महागड्या आमचूर पावडरपेक्षा स्वस्त आणि खात्रीशीर आमचूर पावडर आपली घरी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी।